मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. प्रज्ञा दांडिया कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असते. ती सर्वांचे आभार मानते आणि म्हणते, या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो. तो क्षण लवकरच सुरू होणार आहे. नवरात्र म्हणजे देवीची आराधना, उत्साह आणि आनंद. अशा प्रकारे प्रज्ञा सूत्रसंचालन करत असताना प्रदीप तिथे येतो. लवी मनात विचार करते की प्रदीप काका नक्की काय करून आले असतील. बाबांना आणि आदिती मामला काही शोध लागला असेल का? आणि मग दांडियाला सुरुवात होते. सर्वजण जगण्याला पंख फुटले ह्या गाण्यावर दांडिया खेळत असतात. सगळीकडे अगदी उत्साहाचं वातावरण असतं. सगळे एकदम आनंद घेत असतात. काही विद्यार्थी शांतनूला देखील दांडिया खेळायला बोलावून आणतात. पल्लवी आधी शांतनूला बेसिक दांडिया शिकवते. मित्रांनो, आज आपल्या स्वाभिमान आर्मीचं लाईक्सचं टार्गेट असणार आहे 800 लाईक्स. तर व्हिडिओ बघून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि कमेंट केलेल्या दर्शकांची नावे ही व्हिडिओच्या शेवटी घोषित करण्यात येईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मग दोघेही छान दांडिया खेळत असतात. शांतनू देखील पल्लवीमध्ये हरवून जातो. पल्लवी शांतनूभोवती गिरकी घेत असते तेव्हा पल्लवीचा तोल जातो आणि शांतनू तिला सावरतो. दोघेही एकमेकांकडे इतके बघत असतात. दोघेही एकमेकांमध्ये डुबून जातात आणि बाकीचे सर्वजण त्यांची मजा घेत असतात. पुन्हा दोघेही सावरतात आणि पुन्हा दांडिया खेळायला सुरुवात करतात. इकडे आदिती मॅम फोनवर प्रभाकर सरांना सांगत असतात की प्रभाकर लवकर लोकेशन पाठव. आणि फोन ठेवून देतात. ती पुष्पाला म्हणते की पुष्पा तू तयार आहेस ना? पुष्पा म्हणते की वय. आदिती मॅम म्हणतात की पुष्पा लोकेशन आलंय. इकडे सर्वजण रिंगणमध्ये दांडिया खेळत असतात. आयुषचं लक्ष मात्र पल्लवीकडेच असतं. त्याला पल्लवीला मारायचं असतं. नेमका आयुष पल्लवीसोबत दांडिया खेळायला येतो. तो तिला दांडिया मारणार तेवढ्यात एक मुलगी पल्लवीला तिथून घेऊन जाते. मुलगी बांगड्यांबद्दल तिला विचारत असते. तेवढ्यात एक बांगडी खाली पडते. आयुषचं ध्येय फक्त पल्लवी कधी त्याच्या जोडीला येते याच्यावर असतं. सर्वजण दांडिया खेळत असतात. त्या मुलीच्या हातून जी बांगडी पडलेली असते तिच्या पार काचा होऊन जातात. पल्लवी पुन्हा एकदा आयुषच्या जोडीला येते. आयुष पल्लवीला मारण्याचा पूर्ण तयारीत असतो. तो पल्लवीला मारणारच तेवढ्या देवीच्या कृपेने खाली पडलेली बांगडीची काच आयुषच्या पायात भरते. तो खाली बसतो. त्याच्या पायातून खूप रक्त येत असतं. बघून मोठी आई तर डोक्यालाच हात लावून बसते. पल्लवी बबनदादांना फर्स्ट एड किट आणायला लावते. पल्लवी आयुषची जखम साफ करण्याचा प्रयत्न करत असते. आयुष म्हणतो की तू हात नको लावूस. तेव्हा पल्लवी म्हणते की अरे ते साफ तर करावंच लागेल ना, आणि तूही सावकाश खेळायचंस ना, केवढं लागलंय तुला. पल्लवी आयुषची जखम साफ करते. त्यावर पट्टी बांधते. ते की आयुष अरे पायाची हालचाल करण्यासाठी तुला त्रास होईल आणि आपला परफॉर्मन्स पण आहे, आता कसं करणारस तू. तेव्हा आयुष म्हणतो की काही नाही झालं एवढं, मी करेल मॅनेज. पल्लवी म्हणते की नक्की. तेव्हा तो हो म्हणतो. शांतनू सर्वांना म्हणतो की आयुष आता ओके, आपण दांडियाचा कार्यक्रम इथेच थांबवूया आणि आता स्टेज परफॉर्मन्सला सुरुवात करूयात. इकडे आदिती मॅम आणि पुष्पा प्रभाकर सरांनी पाठवलेल्या लोकेशनवर येतात. प्रभाकर सर आदिती मॅमला ओढतात आणि म्हणतात की तुला इथे कोणी पाहिलं नाही ना. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की नाही. प्रभाकर सर म्हणतात की तिकडे बघ, तिकडे गोडाऊन आहे. प्रदीप आत्ताच तिकडनं बाहेर पडलाय. त्याची माणसं आत आहे. बाहेरून एक माणूस उभा केलाय आणि लॉक केलंय. त्याचा आधी बंदोबस्त करायला हवा. आदिती मॅम म्हणतात की पुष्पा लक्षात आहे ना तुझ्या काय करायचं ते. पुष्पा म्हणती वय त्या बोलण्यात गुंतवण्याचं काम माझं, ते मी. इकडे कार्यक्रमाला सुरुवात होते. दुर्गा माता आणि महिषासुराचं स्किट सर्वजण सगळ्यांसमोर सादर करत असतात. पल्लवी बाजूला उभी असते. ती फोन बघत म्हणते की बाबांचा निरोप का नाही आला अजून. तेवढ्यात फोन वाजतो. ती म्हणते बाबांचा मेसेज. लिहिलेलं असतं की पल्लवी लोकेशन मिळालंय. पल्लवीला आनंद होतो. इकडे पुष्पा त्या माणसाजवळ जाते आणि म्हणते की ओ भाऊ, साळवे इथंच राहतात का. म्हणतो की अहो कोण साळवी, इथे नाही कोणी राहत, इकडे जा तुम्ही. तेव्हा ती बाई म्हणते की अहो पत्ता तर इकडचाच दिलाय ना. तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो तुम्हाला एकदा सांगितलं ना इथं नाही राहत, कळत नाही का तुम्हाला. आणि मग तो तिच्या हाताला धरून तिला बाहेर काढत असतो. पुष्पा म्हणते की अहो साहेब असं काय करताय, गरिबाची मदत करा ना थोडी. इकडे बाजूला प्रभाकर सर आणि आदिती मॅम उभे असतात. प्रभाकर सर पडलेल्या लाकडांमधून एक काठी उचलतात आणि त्या माणसाच्या मागे जाऊन जोरात त्याच्या डोक्यावर ती काठी मारतात. तसा तो माणूस खाली पडतो आणि बेशुद्ध होतो. प्रभाकर सर कुलूप बघायला जातात. तेव्हा चावी नसते. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की त्याच्या खिशात बघ ना.
प्रभाकर सर त्याचे खिसे चेक करतात तेव्हा त्यांना चावी भेटते. दरवाजा उघडला जातो तेव्हा आदिती मॅम म्हणतात की पुष्पा चल लवकर. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की तुम्ही येऊ नका, मी जातो आतमध्ये. आदिती मॅम म्हणतात की तुला एकट्याला आम्ही नाही जाऊ देणार. प्रभाकर सर म्हणतात की मी जातो आणि मग कळवतो तुम्हाला, तुम्ही बाहेरच राहा आणि बाहेर लक्ष ठेवा. मग प्रभाकर सर आतमध्ये जातात, आदिती मॅम आणि पुष्पा बाहेरच राहतात. इकडे मित्रांनो, आज आपल्या स्वाभिमान आर्मीचं लाईक्सचं टार्गेट असणारे 800 लाईक्स. तर व्हिडिओ बघून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि कमेंट केलेल्या दर्शकांची नावे ही व्हिडिओच्या शेवटी घोषित करण्यात येईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. डान्स सुरू होतो, मुली डान्स करत असतात, त्यामध्ये गीता देखील असते. मग त्यानंतर पल्लवीची एंट्री होते. पल्लवीने दुर्गा मातेचा रोल केलेला असतो. तिला दुर्गा मातेच्या अवतारात बघून सगळेजण खूप खुश होतात. शंतनू तो फक्त पल्लवीकडे बघतच असतो. इकडे प्रभाकर सर गोडाऊनमध्ये घुसलेले असतात. बघतात की तिथे कोणाला तरी बांधून ठेवलेलं असतं आणि सोबत तिथे रिव्हॉल्वर पण असते आणि अजून 2 व्यक्ती त्याच्यासोबत असतात. आणि मग प्रभाकर सर जाऊन त्या जगण्याला डायरेक्टली मारतात. प्रभाकर सरांची आणि त्या गुंडांची खूप हातापाई होते. तावडेच्या गळ्यात ती पिशवी टाकल्यामुळे त्याला काहीच कळत नाही की तिथे काय होतंय ते. मागून आदिती मॅम आणि पुष्पाताई तिथे येतात. दोघीही देखील काठीने त्या गुंडांना मारायला सुरुवात करतात. बाहेर पडलेला गुंड आतमध्ये येतो आणि येताना तो चाकू घेऊन येतो. त्याच्या हातात चाकू असतो. आदिती मॅम आणि पुष्पा घाबरतात. तो आदिती मॅमवर वार करणार तेवढ्यात प्रभाकर सर त्याला मारतात. प्रभाकर त्या हाताने मारतात की ज्या हाताला त्यांना भाजलेलं असतं. तर त्यांचा हात दुखायला लागतो तेव्हा आदिती मॅम त्यांचा हात हातात घेतात. इकडे तावडे धडपड करत असतो. प्रभाकर सर तावडेच्या डोक्यातली पिशवी काढतात. प्रभाकर सर आणि पुष्पा हे तावडेला ओळखत नाही, परंतु आदिती मॅम तावडेला चांगलंच ओळखतात. त्यांना भूतकाळात झालेला प्रसंग आठवतो. तावडे आदिती मॅमला म्हणत असतो की दिवसेंदिवस तुमचं वागणं बदलत चाललंय आदिती मॅडम. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की कॉलेजमध्ये मी शिकवायला येते, कोणाची मर्जी राखायला नाही. आदिती मॅम सगळ्यांसमोर म्हणतात की तावडे तू? प्रभाकर सर म्हणतात की म्हणजे आदिती तू ह्याला ओळखतेस? आदिती मॅम म्हणतात की चांगलाच ओळखते. इकडे स्किट सुरू असतं. पल्लवी बॅकस्टेजला असते. तेवढ्यात पल्लवीला बाबांचा मेसेज येतो. ते प्रभाकर सरांचा मेसेज येतो. त्यांनी तिला एक फोटो पाठवलेला असतो. ती बघते तर तो तावडेचा फोटो असतो. ती म्हणते की तावडे यांना तर मी कोठडीमध्ये भेटले होते. तिला भूतकाळातल्या गोष्टी आठवतात. ती तावडेला म्हणत असते की तुम्ही आदिती मॅमवर हल्ला केला. तेव्हा तावडे म्हणतो की मी नाही केला, भास्कर शिरसेकरांनी केलाय. मग तिला आठवतं की ती तिच्या बाबांना नको नको ते बोललेली असते. त्याचवेळी स्किटमधले ब्रह्मदेव म्हणत असतात तिची ताकद महिषासुराला कधी कळलीच नाही. स्त्री आपल्याला रोखू शकते हा विचारसुद्धा त्याच्या मनात कधी आला नाही, त्यामुळे तो गाफील राहिला. पण आता त्याचा संवार अटळ आहे. सर्व देव ब्रह्मदेवाच्या पाया पडतात. उदो उदो हे गाणं चालू होतं. पल्लवी म्हणजेच दुर्गा माता सिंहासनावर विराजमान होते. ती अत्यंत क्रोधित असते व देव महिषासुराची हकीकत देवीला सांगत असतात. तिचा देवीचा अवतार इतका खतरनाक असतो की बघून अंगावर काटे येतात. इतकं सुंदर पद्धतीने ती स्किट करत असते. ती इतकी क्रोधित असते की मोठ्या आईला चांगला घामच फुटतो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पल्लवी महिषासुराचा वध करत असते. ती म्हणते की जेव्हा जेव्हा महिषासुरासारखे नराधम या सृष्टीचा विनाश करण्यासाठी जन्म घेतील तेव्हा तेव्हा मी दुर्गा मातेचा अवतार घेऊन त्या नराधमांचा संहार करेल. पल्लवीचं अक्राळ विक्राळ रूप बघून मोठ्या आईला वाटत असतं पल्लवीने तिच्या गळ्याशी त्रिशूल धरलाय. ती आई खूप घाबरलेली असते. ती जोराने वाचवा वाचवा असं म्हणत असते, वाचवा असं म्हणत असते. मित्रांनो, कालच्या आपल्या एपिसोडमध्ये खुशी राजाई, अनुपमा बट्टे, साहेबराव दराडे, पांडुरंग गायकवाड, कीर्ती पाटील, योगेश टोनसाळी, खंडू केसकर, रेश्मा पवार, गीता होंगेकर, सविता पाटील, सुनीता नागपूरकर, ज्ञानेश्वरी बेलंबे, प्रभाकर शेळके, नेहा चव्हाण, किशोरी उबाळे, उमा शेलार, गोविंद परब, वंदना स्वामी, मोहिनी लोतिलकर, दत्तात्रय गोखले, शालिनी जोशी, राहुल पवार, रेखा मागदुम, ईना चौधरी, शीतल पाटील, सुलोचना राठोड, किरण भांडारी, दत्ता, दिलीप पाठक, संजय डागे, वसंत मेहेंदाळे, अंजली सातालकर, कैलास जाधव, शिल्पा फाळके, नलिनी मोरे, संजना वैद्य, छाया जगताप, रुपाली बंगाळ, गौरी यादव, मनीषा माताळे,
प्रमोद पंडित, प्रशांत मोहिते, स्वप्नजा पाडाळकर, वामन दिवेकर, रेश्मा हक्के, शीतल पाटील, सचिन चौघुले, मयुरी चौघुले, मुकुंद कुलकर्णी, ज्ञानेश्वर आचारी, अनुराधा घाटणेकर, कल्याणी बांदगर, पूनम पाटील, मंदारवी बोधारे, गीता चंदेर, वर्षा साबळे, अतुल आस्तेकर, रुपाली भालेराव, रेश्मा भगत, अर्चना राओल, रवींद्र वायकोळे, वंदना तांबडे, निकिता दोशी, अनिता जाधव, वैशाली मुंगी, भास्कर दहाले, वनिता देशपांडे, राणी बेलोटे, विमल केसारकर, अशोक डुंबरे, रेश्मा पवार यांनी व्हिडिओला कमेंट करून व्हिडिओचा प्रतिसाद वाढवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच तुमचं प्रेम सोबत असू द्यात. धन्यवाद.